नमस्कार आदरणीय विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी सूर्यकांत शेवाळे ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे महाराष्ट्रातील एमबीबीएस गव्हर्नमेंटचा कट ऑफ काय जाऊ शकतो। खूप सारे विद्यार्थी आणि पालक त्या ठिकाणी वारंवार कॉल करत आहे, मेसेज करत आहे आणि ऑफिस सुद्धा त्या ठिकाणी ऑफिसला व्हिजिट करत आहे, परंतु विद्यार्थी मित्रांनो मेसेज आणि कॉलचा सध्याला रिप्लाय देणं त्या ठिकाणी कठीण आहे, कारण पॅरेंट जे आहे ते ऑफिसला त्या ठिकाणी जास्त येत आहे, रिझल्ट लागलेला आहे आणि त्यामुळं सगळ्यांना एकत्रितपणे उत्तर देण्यासाठी तुमच्या कॅटेगरीचा गव्हर्नमेंट एमबीबीएसचा काय कट ऑफ जाऊ शकतो या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ या ठिकाणी आज बनवत आहोत। तर पहिली कॅटेगरी आपण या ठिकाणी बघणार आहोत ओपन कॅटेगरी। ओपन कॅटेगरीचा जो काही गव्हर्नमेंट एमबीबीएसचा कट ऑफ आहे हा कट ऑफ त्या ठिकाणी 536 प्लस जाण्याची शक्यता आहे। जर तुमचा स्कोर हा 540 असेल तर 100% तुम्ही त्या ठिकाणी सेफ झोन मध्ये आहात असं म्हणायला काही हरकत नाहीये। ओके, त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस कॅटेगरी। ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा जो काही कट ऑफ आहे हा त्या ठिकाणी 515 प्लस जाण्याची दाट शक्यता आहे। त्याच्यानंतर एसीबीसी कॅटेगरी, जर तुमचा स्कोर हा 536 प्लस असेल तर तुमचा नंबर त्या ठिकाणी गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजला शेवटच्या राऊंड पर्यंत लागू शकतो। त्याच्यानंतर ओबीसी कॅटेगरी 536 प्लस। एससी कॅटेगरी, एससी कॅटेगरीचा जो काही कट ऑफ आहे हा त्या ठिकाणी 445 ते 46 च्या आसपास राहण्याची दाट शक्यता आहे। महाराष्ट्रामध्ये जर नवीन महाविद्यालय त्या ठिकाणी गव्हर्नमेंट चालू झाले तर हा कट ऑफ आणखी कमी होऊ शकतो, जर आले नाही मात्र हा कट ऑफ त्या ठिकाणी राहण्याची दाट शक्यता आहे। ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे एसटी कॅटेगरी। जर तुमचा स्कोर हा 363 ते 65 दरम्यान असेल तर तुमचा नंबर गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजला लागण्याची शक्यता आहे। विजय कॅटेगरी 500 प्लस स्कोर, एनटीपी कॅटेगरी 473 प्लस स्कोर, त्याच्यानंतर एनटीसी कॅटेगरी 529 प्लस स्कोर आणि जर तुमची एनटीटी कॅटेगरी असेल तर 534 ते 35 प्लस जर तुमचा स्कोर असेल तर महाराष्ट्र राज्यामध्ये 85% स्टेट कोटामधून गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज भेटण्याची तुम्हाला दाट शक्यता आहे। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो खूप सारे विद्यार्थी आणि पालक कॉल करत आहे, परंतु त्या ठिकाणी सध्याला कॉल आणि मेसेजचे रिप्लाय देणं त्या ठिकाणी कठीण आहे। त्यामुळे एकत्रितपणे पालकांना आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपण हा व्हिडिओ या ठिकाणी बनवलेला होता। येणारा जो काही व्हिडिओ आहे हा प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेजचा महाराष्ट्राचा 85% स्टेट कोटाचा काय कट ऑफ जाऊ शकतो याबद्दल आपण बनवणार आहोत। त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरचं युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचा अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी नियमितपणे भेटेल। आणि ज्याही विद्यार्थ्यांना आमच्याकडे काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल, ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असेल, अशा विद्यार्थ्यांनी संपर्क साधायचा आहे। ओके, त्याचप्रमाणे जे विद्यार्थी स्वतः काउन्सिलिंग करू इच्छित आहात परंतु एक सपोर्ट म्हणून तुम्हाला पेड व्हॉट्सअप प्लॅटफॉर्म जर आमचा पाहिजे असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करू शकता। पेड व्हॉट्सअप प्लॅटफॉर्मची फक्त 1000 रुपये आपण त्या ठिकाणी फीस ठेवलेली आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू विद्यार्थ्यांना आमचा व्हिडिओ या ठिकाणी शेअर करा। या ठिकाणी आपण थांबूया, धन्यवाद।